श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5, स्वामी स्वरूपानंद जीवन तत्वज्ञान, याचा भाग 8. सद्गुरूंकडे काय मागायचं, देवाकडं काय मागायचं, याचा हा नितांत सुंदर असणारा असा आदर्श आहे. संसार प्रपंचातल्या गोष्टी मागणं आणि त्या पूर्ण करणं हे सद्गुरूंचं काम नव्हे. प्रत्येकाचा संसार प्रपंच खरं सांगायचं तर ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणेच होत असतो. तुम्हाला काय मिळायचं आणि काय मिळायचं नाही हे प्रारब्धानं आधीच लिहून ठेवलेलं आहे. मग हे प्रारब्ध भोगत असताना तुमच्या श्रद्धा कुठे आहेत, निष्ठा कुठे आहेत, साधना कोणती करता, अंतःकरणामध्ये प्रेरणा काय आहे, त्या शुद्ध कशा होतील, हा ध्यास तुम्हाला लागलाय का? मला दिव्य जीवन जगायचं आहे, मला उन्नत जीवन जगायचं आहे, मला उदात्त जीवन जगायचं आहे, हा ध्यास जर लागला असेल, अगदी प्रामाणिक तळमळ जर असेल, तर तुमच्या अंतःकरणामध्ये व्यापकता आणि उदारता या 2 गोष्टी आपोआप येतील. हा साधनेतील खरा विकास आहे. ईश्वर हा व्यापक आहे, ईश्वर हा उदार आहे, ईश्वर हा पवित्र आहे. मग त्याची कृपा संपादन करायची असेल तर त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करा. मग शेवटी तुम्हाला असं दिसेल की हे समस्तही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भावो, म्हणूनी भक्ता माझी राओ आणि ज्ञानिया तोची. प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परमेश्वरच भरलेला आहे हे माझ्या अनुभवाचा विषय झाला पाहिजे. तिळाच्या आतमध्ये तेल आहे, वरून पाहिलं तर ते दिसणार नाही, पण तिळामध्ये तेल आहे. अग्नीत उष्णता आहे, उष्णता आणि अग्नी वेगळी करता येणार नाहीत. फुलामध्ये सुहास आहे की नाही, तसं या चराचरातल्या यच्चयावत गोष्टींमध्ये भगवंत भरलेला आहे. ती एक सत्ता आहे. ती सत्ता या विश्वामध्ये सर्वत्र आहे. ती मला पाहायची आहे. ती पाहायची असेल तर मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. माझ्या इच्छा, वासना, कामना या बाजूला जाऊ द्यात, संपून जाऊ द्यात, आणि तुझ्या इच्छा, तुझे जे संकल्प माझ्याबद्दलचे आहेत ते माझ्या बाबतीत पूर्ण होऊ द्यात, ते सफल होऊ द्यात. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता. पुन्हा स्वामींचा असणारा हा साधक भाव इथं पाहण्यासारखा आहे. देव आणि भक्त यांच्यामध्ये एक मधुर नातं आहे. जसं आई आणि मुलगा यांच्यामध्ये मधुर नातं आहे, पती आणि पत्नी यांच्यामध्ये मधुर नातं आहे, तसं देव आणि भक्त यांच्यामध्ये अतिशय गोड नातं आहे. ते दोघं आहेत म्हणून त्या भक्तीचा आनंद एकमेकांना लुटता येतो. देवासाठी भक्त आणि भक्तासाठी देव अशी एक ओढ, एक प्रेम त्या दोघांच्या अस्तित्वामध्ये निर्माण होते. तर ते भक्तीचं असणारं श्रेष्ठपण ते मला अनुभवायचंय, पण कसं? अद्वयत्व न खंडिता. द्वैत ते माझ्या जीवनामध्ये निर्माण होवो, अशा तऱ्हेचा भाव माझ्या जीवनामध्ये निर्माण होऊ द्या. अशी अध्यात्म साधना करायला प्रारंभ करतानाच आधीच अध्यात्माची सुस्पष्ट कल्पना स्वामींच्या मनामध्ये आहे. ही वरप्रार्थना अतिशय श्रेष्ठ असणारी आहे. मागणी, भीक आणि याचना, प्रार्थना यात फरक आहे. जो भिकारी असतो तो याचना करतो, जो भिकारी असतो तो मागणी करतो, भीक मागतो. पण मी देवाचा लाडका भक्त आहे, त्यानं माझं मनोरथ पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला अपेक्षित असणारं अध्यात्म मी करणार आहे. अशा तऱ्हेचा आत्मविश्वास ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या मागणीमध्ये एक तऱ्हेचा प्रौढपणा असतो, विवेक असतो. विवेकपूर्ण मागणं ही एक विनंती आहे. वरवर पाहत असताना अशी मनामध्ये शंका येते की इतक्या सगळ्या उदात्त गोष्टी साधकाच्या जीवनामध्ये निर्माण होतात का? होतात. स्वामीच त्याचा अतिशय उत्तम आदर्श आहेत. स्वामी तुरुंगात होते.
जवळजवळ वर्ष दीड वर्षांची शिक्षा त्यांनी भोगली. साधना चालूच होती, देशकार्य चालूच होतं. एकदा सद्गुरूंना त्यांनी विचारलं सुद्धा, मला दोन्हीचं आकर्षण वाटतंय. देशभक्तीही करावीशी वाटतेय आणि अध्यात्मही करावंसं वाटतंय. मी नेमकं कोणत्या वाटेनं जाऊ? सद्गुरूंनी सांगितलं, तू स्वतःशी प्रामाणिक राहा म्हणजे झालं. नको वाटणारा रस्ता आपोआपच खचून जाईल आणि ज्या मार्गानं तुला जायला पाहिजे त्या मार्गानं परमेश्वर तुला घेऊन जाईल. स्वामींच्या बाबतीमध्ये ते नेमकं घडलं. तुरुंगातून बाहेर पडले तो स्वामींनी आपल्याला आलेला उच्च दर्जाचा अनुभव एका काव्यामध्ये गुंफलाय. वरप्रार्थना आणि नवरत्नहार या 2 काव्यामध्ये स्वामींचं समग्र जीवन आहे. साधकाची अवस्था ओलांडून स्वामी तुरुंगातून कसे बाहेर पडले तर ते या काव्यातून आपण बघणार आहे आणि त्या काव्यासंबंधीचं विवेचन आपण या नंतरच्या भागातून ऐकूया. आत्ता इथेच थांबूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.